आज आले मी गावी माझ्या घरी, म्हणजे माझ्या पप्पांच्या गावी आले. तर आता बोलणं असं, आता आम्हाला निघायचं लगेच लग्नाच्या तिकडे. पहिलं आम्ही मंदिरात जाणार आहे, म्हणजे जे आमचं ग्रामदैवत आहे तिकडे, आणि मग इकडे म्हणजे मग लग्नाच्या ठिकाणी जाणार आहे. मम्मी तिकडेच आहे अजून. तर मी आता आम्हाला अजून आंबे वगैरे पण काढायला जायचे. ते सगळी झाडे आहेत आंब्याची, ती आमचे आहेत. म्हणून आता बघू, आता पाऊस पण खूप झाला आहे, पूर्ण चिक. तर आता मी आवरते पटपट. विशाल अजून झोपला आहे. मायरा तिकडे गेले, तिला आंबा बघायलाची होती म्हणून रिद्धी घेऊन गेले तिकडे. तर चला दाखवते मी आज काय काय करते दिवसभरात तुम्हाला गावी आल्यानंतर. आणि आज रात्रीच आम्हाला रिटर्न निघायचं आहे. हां घे तुझी. तर मग आता आम्ही निघालो आहे आणि खूप लेट झालं आणि तिकडे हळद चालू झाली आहे. आणि मम्मी आम्हाला कंटिन्यू कॉल करते. विशाल आणि ओम कैऱ्या काढत होता म्हणून खरं तर उशीर झाला. त्यांना थोड्या कैऱ्या सांगितल्या होत्या, त्यांनी 4 गोणी कैऱ्या काढल्यात. मग आता ते पण आम्ही गाडीत टाकतो. आणि खूप गरमच आहे आवरल्यामुळं. हां हेअरबँड. चला तर आता आम्ही निघतोय. असं काहीतरी साधं सिंपल. मग काय आलं, आम्ही एका दिवसासाठी आलो, म्हणजे काल आलो ना आज लगेच रिटर्न निघाला. तुम्ही तुमच्या बॅगा बघू शकता किती भरले इकडे. उमे जा ना कैऱ्या उचलू लागत्याला एवढा केळ घेतलं. आता मी निघालो आणि मम्मीचा फोन आलाय की लवकर या. हे बघा, ही अशी रेडी झाली रिद्धी आणि मी आणि आमची मायरा. ही आहेत सगळी आमची आंब्याची झाडे. मग आता सगळे आंबे वगैरे घेतले आम्ही, सगळं सामान वगैरे पॅक केलं आणि आता आम्ही इकडूनच मुंबईला जाणार आहे डायरेक्ट लग्नावरूनच. तर आता आम्ही निघालो हॉलमध्ये नाही ना. आणि आता आत्ताच आम्हाला कळलं की अजून हळदच चालू नाही झाली. आणि आम्ही खूप घाई केली निघायला. गेलो आणि सगळे बोलत होते आम्हाला व्हिडिओमध्ये घे म्हणून सगळ्यांना असे घेत होते मी. आणि माझे काका, आजी, आत्या, बहिणी सगळे आम्ही एकत्र आलो. म्हणजे एक घरातलं लग्न होतं म्हणून सगळे आम्ही एकत्र होतो. तर सगळे हाय बाय करत होते सारखे. तर मी त्यांना भेटले वगैरे, कारण की आम्ही खूप दिवसांनी गेलो होतो गावी. ते म्हणजे हळद नाचवायची होती म्हणून सगळे इथे आवरून उभे होते. शेवटी हळद नाचवायला सुरुवात केली. ही मुलाकडची हळद होती. मुलाकडची हळद वेगळी आणि मुलीकडची हळद वेगळी नाचवतात आमच्या इथे. तर ही मुलाकडची हळद होती आणि त्याच्यानंतर आमची हळद नाचवणार होते. तर ही आता आमची हळद नाचवतात मुलीकडची. तर आमची हळद वगैरे नाचवली आणि त्यानंतरला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू झाला नवरा नवरीला. तर हळद वगैरे लावली आम्ही. आणि ऊन होतं, हवा येत होती बाहेर. हॉलमध्ये हवा काय एवढी येत नव्हती. बट नंतर हळद वगैरे चालू झाली त्यांची, हळद लावण्याचा कार्यक्रम. आणि आम्ही असं मस्त एन्जॉय केला सगळं. मोठे काका, हे छोटे काका आणि हे सगळ्यात लहान काका. हे वाशीला असतात. तुम्ही 2-3 वेळा ब्लॉगमध्ये बघितलं असेल. ही माझी मम्मी आणि ही काकी, मोठी काकी. ही मोठी काकी, छोटी काकी आणि ही वाशीची काकी. यांना अजून बघितलं नाही आहे पण बघायलाच 2-3 दिवसात. आणि हा माझा भाऊ गावी असतो. पण फेटे बांधले, फोटो काढायचे होते म्हणून. तर त्यानंतरला आता लग्नाला 20-25 मिनिटच बाकी होते म्हणून इथे नवरदेवाची मिरवणूक चालू झाली होती.
नवरा नवरीला लग्न लावण्यासाठी म्हणजे हॉलमध्ये आणलं होतं. तर आणि नंतर त्यांचं असं सेलिब्रेशन केलं. लग्न लागलं आणि त्यानंतर आम्ही सगळे मिळून आईस्क्रीम खायला गेलो. चहा प्यायचा होता, पण गरमी होती त्यामुळे आईस्क्रीम खाल्ली. आणि आम्ही सगळे आता रिटर्न निघणार होतो. काकी आणि अण्णा तर मग तेव्हाच निघणार होते. आम्ही तरी 8 वाजेपर्यंत थांबणार होतो. नवरीला बोलवून मग निघणार होतो. तर मग आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. तर असा काय होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.